सर्व संत महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो आणि सामुदायिक प्रार्थनेला उपस्थित आपल्या पेडोरा गावामधील सर्व भाविक बंधूंनो आणि भगिनींनो, विचारपीठावर सगळे गणमान्य असे प्रचारक उपासक या ठिकाणी आसनस्थ आहेत. गेली 27 वर्षापासून हा ज्ञान यज्ञ इथे सुरू आहे. संत बाजीराव महाराजांच्या कृपेने या ज्ञान यज्ञाला सुरुवात झाली. त्या ज्ञान यज्ञाला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा गावातले बरेचसे लोक, म्हणजे विशेषतः मी गुरुदास पाटील लांडे यांचा उल्लेख या ठिकाणी करतो, आणि अनेक गावातील मंडळींनी सुद्धा बाजीराव महाराजांपासून अनुग्रह घेऊन एक जीवनाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला. आणि बाजीराव महाराजांनी आपल्या समोर एक तत्व प्रणाली ठेवली, ती सामुदायिक प्रार्थनेची, ज्ञानेश्वरी पारायणाची, ग्रामगीता वाचनाची. आणि या तत्व प्रणालीपासून पद्धतीने आजपर्यंत हा ज्ञान यज्ञ सुरू आहे. आणि आपण अलीकडे हरिपाठ घेतो आणि हरिपाठाच्या निमित्ताने आपण सगळेजण गावातले स्त्री पुरुष एकत्र येतो, आनंदाने नृत्य करतो, गुरुदेवाला वंदन करतो. ही गोष्ट लहानशी नाहीये. अनेक गावामध्ये ज्ञान यज्ञ सुरू झाला, परंतु ते पुढे सुरू ठेवू शकले नाही. त्यांना अनंत अडचणी आल्या, इच्छा असून सुरू ठेवला नाही. पण आपल्या पेडोऱ्यामध्ये तो सुरू आहे. याचं कारण कुठली तरी गुरुदेव शक्ती काम करते, हे आपण मान्य केलं. नाही जमलं अनेक कारण. आजही मी जेव्हा प्रभाकर या निघालो चंद्रपूरवरून, 15 लोकांना म्हणलं मी एकटाच चालू आहे, माझ्या गाडीवर बसतो, जेवण मिळेल, गाडीवर घेऊन जातो, सन्मान आणून सोडतो. नाही म्हणा, त्यांच्या भाग्यातच नव्हतं. त्यांच्या भाग्यात ना प्रार्थना, त्यांच्या प्रारब्धामध्ये ना दर्शन, ना तुमचं भेट. नाही आले विचार. एकटाच आलो. गुरुदेव पाठीशी आहे, माझ्या पाठीमागे गुरुदेव बसलेले आहेत आणि तुम्ही सुद्धा. आणि मला या गोष्टीची आठवण होते. बाजीराव महाराज जेव्हा आपल्या गावाला प्रार्थना वेळ जायचे तर खुर्चीवर बसून जायचे. हा चित्र आहे बोलला. आणि बाजीराव महाराज आमच्या पाठीशी राहायचे आणि त्याला बोला काहीतरी. अनेक लोक तिथं घडले, गुरुदेवांचं कार्य केलं, प्रार्थनेचं कार्य केलं, हरिपाठ केला आणि गुरुदेव चरणी लीन झाले. ते खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्त झाले. ही जी प्रार्थना आहे, ही प्रार्थना आपल्या संत महापुरुषांनी दिलेली आहे. तुकडोजी महाराजांनी जी प्रार्थना, हा जो प्रयोग सुरू केला, खरं म्हणजे क्रांतिकारी प्रयोग आहे. देशात अनेक संत झाले, महापुरुष झाले, परंतु त्याने आपापल्या धर्माच्या प्रार्थना सांगितल्या, आपापल्या मंदिरात त्यांनी प्रार्थना घेतल्या. परंतु तुकडोजी महाराजांनी अशी प्रार्थना सुरू केली की त्याच्यामध्ये सर्व धर्माचे लोक एकत्र आले पाहिजे, एकत्र बसले पाहिजे, एकत्र गायन केलं पाहिजे, एकत्र चिंतन केलं पाहिजे आणि आपली उन्नती कशात आहे हा विचार त्यांनी लोकांना समजावून सांगितला. मग सर्व धर्मीय लोकांना एकत्र येण्यासाठी हा खुला आहे दरबार, सबके लिए खुला आहे दरबार हमारा, या पद्धतीने रचना करून दिली. आपण या सगळे प्रार्थनेचे उपासक आहोत. ही प्रार्थना म्हणजे काय आहे तर खरं म्हणजे आपल्या ग्रामगीतेमध्ये 2 अध्याय आहेत. एक सामुदायिक प्रार्थना, दुसरा एक अध्याय आहे प्रार्थना आणि विश्वधर्म. राष्ट्रसंतांची इच्छा होती की गावोगावी प्रार्थना व्हावी. गाव हा विश्वाचा नकाशा आहे. गावावरून देशाची परीक्षा होते. गाव म्हणतो, देश म्हणतो, विश्व म्हणते, आणि म्हणून गावागावात ती प्रार्थना झाली पाहिजे. पण ग्रामगीतेमध्ये 2 अध्याय दिले, सामुदायिक प्रार्थना आणि प्रार्थना आणि विश्वधर्म. महाराजांची इच्छा होती, तळमळ होती की सर्व जातीचे लोक आपल्या गावात राहतात, ते एकत्र कधी येईल. आपापल्या उपासना जरी असल्या त्यांच्या तरी एकत्र यावे, गावाच्या विचाराने एकत्र यावे, पारमार्थिक कल्याणाने एकत्र यावे, मनुष्य म्हणून एकत्र यावे.
सुरुवातीला मनुष्य हा एकटाच होता. मग ते जंगलामध्ये राहताना प्राणी राहायचे, प्राणी हल्ले करायचे, मग भीती वाटायला लागली, मग समूहात राहायला लागले, मग समूहाच्या गावात राहायला लागले. आणि अशा या वेगवेगळ्या समूहातील लोकांनी आपापल्या पद्धतीने धर्म स्वीकारला. धर्म स्वीकारल्यानंतर पुन्हा ते अलग झाले. भीतीपोटी एकत्र आले आणि धर्माच्या नावाने वेगवेगळे झाले. म्हणून संतांनी हा विचार केला की हे लोक अलग अलग गेले आहेत, एकत्र यावेत. महाराजांनी हा विचार केला. महाराज सुंदर लिहितात, पशु पक्षी कीटके किती मग वेळ करून राहती, आपत्ती येता कोणती अति संकटून या धावती. तू मानवाचा देह धरुणी कान तुझही भावना उठ आर्य पुत्रा झड करी कर सामुदायिक प्रार्थना बरोबर आणली. तुम्ही एकत्र या, याच्यामुळे तुमचं आमचं सर्वांचं कल्याण आहे. याच्यातून मोक्ष मिळतो, स्वर्ग मिळतो, त्याचं आर्थिक कल्याण होतं. गुरु प्रचिती, पहिल्यांदा ग्रंथ प्रचिती, शास्त्र प्रचिती सांगितलं गेलं धर्मग्रंथामध्ये. पहिल्यांदा शास्त्र प्रचिती, नंतर गुरु प्रचिती, नंतर आत्मप्रचिती सांगितली. 3 सांगितल्या प्रचिती. आत्मप्रचिती ही शेवटी येते, पण पहिले कोणती येते? शास्त्र प्रचिती. शास्त्रामध्ये खूप काही लिहिलेलं आहे, अनेक ग्रंथ आहे. नंतर गुरु प्रचिती येते. औषधं खूप आहे, दवाखाने खूप आहे, परंतु कोणतं औषध आपल्या रोगासाठी कामाचं आहे ते डॉक्टर बरोबर सांगते. गुरु तेच सांगते की कोणत्या ग्रंथातून घ्यायचं आपल्यासाठी. म्हणून पहिले ग्रंथामध्ये खूप आहे, ग्रंथाचं वाचन करा, पण त्या ग्रंथातलं नेमकं काय घ्यायचं हे गुरु सांगते. म्हणून त्याला गुरु प्रचिती आलेलं आहे. मग सांगितल्याचा आपण अनुभव घेतो. एखादा आजार झाला तर आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर आपल्याला थोडी आपले पुस्तकं वाचते आणि आपल्याला उपचार करते. आणि मग आपल्याला जर फायदा झाला तर आपण लोकांना सांगतो, नाही त्या डॉक्टरकडे मी गेलो होतो म्हणून आता मी बरं झालो. आपल्या ब्रह्मनिष्ठ बाजीराव महाराजांनी तेच सांगितलं आणि योग्य मार्ग दाखवला. आणि म्हणून तुम्ही आम्ही जवळ, तुम्ही काय नातेवाईक ते नंदात पाटला ते माझे तेलंगणामधून आले, यवतमाळ जिल्ह्यातून आले. आम्ही आमच्या गावचे लोक बाहेर गावाला जातो. तुम्ही सगळे लोक एकत्र काय येतो? कुठेतरी हे आत्मिक नातं आहे. आणि हे आत्मिक नातं दृढ करण्याचं साधन म्हणजे सामुदायिक प्रार्थना आहे. प्रार्थनेत शिस्त आहे, प्रार्थनेमध्ये गीत आहे, प्रार्थनेमध्ये भाषण आहे, प्रार्थनेमध्ये चिंतन आहे, प्रार्थनेमध्ये व्यायाम आहे, प्रार्थनेमध्ये प्राणायाम आहे, योगा आहे. बघा मी हरिपाठ केला, हरिपाठाच्या निमित्ताने सगळे आमच्या भगिनी नाचल्या, नृत्य केलं आणि छान टाळ्या वाजवल्या. टाळ्यामुळे माहिती आहे अनेक अर्धे आजार दूर पडतात. वामनराव म्हणजे आपले आजार पडवायचे असेल तर नॅचरोपॅथी डॉक्टर सांगतात टाळ्या जोरात वाजवा. आणि म्हणून ही जी वेळ साधलेली आहे प्रार्थनेची वेळ, ही मी एका ठिकाणी अनुभव घेतला. चंद्रपूर डॉक्टर पालिवालचा दवाखाना आहे, झेप दारूमुक्ती केंद्र, त्या ठिकाणी मला बोलावलं. तिथे काही लोक व्यसनाच्या आहारी गेले होते, दारूच्या आहारी गेले होते. आणि त्याने सांगितलं की सर आता प्रार्थनेची वेळ झाली आहे, 6:30चा वेळ आहे. आणि प्रार्थनेला बसलो. ते दारू पिणारे लोक, या आहारी गेलेले लोक दुरुस्त करण्यासाठी ठिकाण आहे. त्याला म्हटलं हीच वेळ तुम्ही का ठेवलेली आहे प्रार्थनेची? हाच वेळ आहे म्हणजे माणसाने मिळवायचा. पण त्याच वेळेत जर या मार्गाला लागले, ईश्वरी मार्ग नाम स्मरण मंगलमय नाम तुम्हाला, इकडे जर समजा ओढले त्यावेळेस तर हा तिकडे बळकणार नाही. ही ताकद संतांच्या विचारामध्ये आहे. बाजीराव महाराजांनी अनुग्रह दिला, मला दिला, दल्लात पाटलांना अनेकांना दिला. हे सांगितलं की याच्यापासून दूर राहा, दारूपासून दूर राहा, व्यसनापासून दूर राहा. आपोआपच कल्याण होते, अर्धा प्रॉब्लेम दूर होऊन जाते. आणि म्हणून त्याने ते इशारा दिला, त्यांनी सांगितलं महाराज पाठीमागे आहेत आणि इतकं सुंदर मंदिर, इथं रोज प्रार्थना चालते. ज्यांना मी सांगतो त्या चैतन्याच्या लहरी लोकांपर्यंत आपोआपच पोहोचतात. लोक सांगतात तुमच्या गावाला अशा प्रकारचं मी काय सांगितलं, लोकांना माहिती होते आपोआप. त्याचं कारण त्या ज्या लहरी पसरतात आणि त्या लहरीमुळे लोकांच्या मनामध्ये, आत्मेमध्ये परिवर्तन होते, चिंतन होतं. आणि प्रार्थनेचा उद्देश तोच आहे, तुमच्या आमच्या मनामध्ये परिवर्तन व्हावं, तुमच्या आमच्याविषयी प्रेम निर्माण व्हावं, द्वेष नाहीसा व्हावा,
राग दूर व्हावा आणि तुम्ही मनुष्य म्हणून आपण सगळे एकत्र यावं, गावकरी म्हणून एकत्र यावे आणि संतांच्या विचारांचं चिंतन करावं, एवढाच उद्देश या प्रार्थनेचा आहे. प्रार्थनेच्या निमित्ताने फार काही बोलता येत नाही, म्हणून मला संधी दिली त्याबद्दल आयोजन समितीचे आभार मानतो.